सगळ्यात आधी बातमी पालघरमधून आहे। पालघरमधल्या सातपटी गावात समुद्राचं पाणी शिरलं आणि त्यामुळे गाव आता जलमय झाल्याचं बघायला मिळतंय। जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय, मोठं नुकसान झालेलं आहे। समुद्राच्या पाण्यानं समुद्र किनाऱ्यावरील संरक्षक बंधारा ओलांडून लोकांच्या घरात शिरकाव केला। ग्रामस्थांच्या चिंतेत आता भर पडलेली आहे। सातपाटी पालघर जिल्ह्यातलं सर्वाधिक लोकसंख्येचं गाव आहे। गावाच्या तिन्ही बाजूनी समुद्र आहे, खाडी आहे, त्यामुळे समुद्राला ज्यावेळी मोठी भरती येते तेव्हा कमी उंचीच्या संरक्षक बंधारा ओलांडून पाणी गावात शिरतं। यंदा 29 जून पर्यंत समुद्राला मोठी भरती येण्याचा अंदाज आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। तर रत्नागिरीमध्ये सुद्धा पावसाचा मोठा कहर बघायला मिळाला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान देखील झालंय। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरीत पावसाचं पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात कचरा देखील रस्त्यावर आला। त्याची दृश्य देखील आता आपण बघणार आहोत। रत्नागिरीतली हे दृश्य आता आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। समुद्राला उधाण आलेलं होतं, संरक्षक भिंतीचं सुद्धा मोठं नुकसान झालं। रत्नागिरीतील वेळास गाव कासवांचं गाव म्हणून जगप्रसिद्ध आहे, त्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटकांची पावलं वेळास गावाकडे वळतात। असं असतानाही पायाभूत सुविधांसाठी मात्र स्थानिकांना झगडावं लागतंय। पावसाळ्यात वारंवार कचरा वाहून आल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला। विद्यार्थी आणि नोकरदारांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय। आता तिकडे जिकडे भर पडते तिथे तिथे वाळू साठवतायत, तर त्याच्यामुळे समुद्र इकडे इकडे वाढत चाललेला आहे। आणि आता विषय असा झालाय की मोठी उधाणाची भरती असल्या आधी दरवेळेस हे प्रकरण घडतंय। सगळ्यांना सांगून झालेलं आहे, गावच्या सरपंचांनाही सांगितलेलं आहे की काहीतरी करा किंवा काहीतरी रस्ता साफ करा किंवा अजून काहीतरी सुखसोयी करा, जेणेकरून वेळासमधलं दळणवळण थांबणार नाही। आता परवापासून वेळासला संध्याकाळीच्या बसेस येतात, ते येत नाहीयेत, मुलांची गैरसोय होतीये। त्याच्यानंतर इथून जर एखादा पेशंट जायचा झाला इमर्जन्सीमध्ये, तर तो इमर्जन्सीमध्ये जाणारा पेशंट समुद्रावरती येऊन अडकतोय। तर तिकडे विदर्भातल्या अकोल्याच्या पातूरमध्ये सुद्धा काल ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेकांचं आर्थिक नुकसान सुद्धा झालं, म्हणजे रस्ते पाण्याखाली गेलेले होते, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय, धरंडी, सावरगाव, वसाली आणि पिंपळखुटा गावात काल ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। पाणी ओसरलं जरी असलं तरी नागरिकांचं आर्थिक नुकसान झालेलंच आहे। नुकतीच अंकुरलेली शेती पिकं पूर्णतः पाण्याखाली गेली आहे। दुसरीकडे झरंडी गावचा संपर्क देखील तुटलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील झरंडी गावात मोठ्या वादळी वाऱ्यासह पाऊस काल बरसला, ज्यामुळे नदी नाले ओसडून वाहले आणि त्या ओसडून वाहलेल्या विश्वमित्र नदीच्या पात्रातून काही शेती खरडून गेली। आपण या ठिकाणी पाहू शकता, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं, या झरंडी गावातील शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। आपल्यासोबत या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी गावातील काही शेतकरी सुद्धा आहेत आणि त्यांना विचारणा करणार नेमका काय प्रकार घडला होता, कसा म्हणजे काय झालं होतं नेमकं, काय सांगाल तुम्ही? साहेब, जो 25 तारखेपासनं 26 तारीख जवळपास 25ला 7 वाजेपासनं तर 26ला 3-4 संध्याकाळी 3-4 वाजेपर्यंत जवळपास 20 ते 24 तास सततधार पाऊस होता। त्या पावसामुळे नदीला फार मोठ्या प्रमाणावर पूर आल्यामुळे गावचे काही गुरंढोर गेले, शेती खरडून शेती पूर्णतः गेली, जी पुन्हा हे शेती करण्यालायक नाही आहे। एवढं मोठं शेतीचं नुकसान झालेलं आहे, काही घरही वाहून गेलेलं आहे। माझी शासनाला विनंती आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की या दुर्गम भागामध्ये राहणारी ही फार गरीब आणि वंचित अशी मंडळी आहे, यांच्याकडे जगण्यासाठी दुसरं उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन नाही आहे। सरकारने भूमी अधिग्रहण कायद्याअंतर्गत जी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देतात, त्याच धर्तीवर या शेतकऱ्यांना त्यांचं शेत कायमस्वरूपी वाहून गेलेलं आहे, ही शेती पुन्हा करण्यालायक नाही आहे। माझी महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती आहे की त्यांना भूमी अंतर्गत कायद्याअंतर्गत काही तरतुदी आहेत, जे नुकसान भरपाई मिळते तीच नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळावी, ही विनंती शासन दरबारी मी ग्रामस्थ म्हणून करतो, शेतकरी म्हणून करतो। ताई, काय सांगाल तुम्ही नेमकं आता तुमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने तुम्ही काय परिस्थिती म्हणजे काय केलं नेमकं? आम्ही काल तहसीलदारांना साहेबांना फोन लावला आणि ते काल पण आले, आम्हाला सांगा, त्यांनी पाहणी केली, आज पण येणार आहेत। त्यांनी ते पाहणी करून जे नुकसान भरपाई करावी, कारण की शेताचे खूप सारे नुकसान झाले आहे, ते कारण की आता डबल पेऱ्यासारखं जमीन राहिली नाही आहे। लोकप्रतिनिधी वगैरे कोणी आलं होतं? लोकप्रतिनिधी नाही आहे, पण तहसीलदार साहेब आले होते आणि इथे आमचे ग्रामसेवक नालिंदे साहेब, पीए साहेब। कॅमेरा पर्सन योगेश शिरसाट, NDTV मराठी,
झरंडी, पातूर, अकोला। तर वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला काल मोठा पूर आलेला होता आणि त्यामुळे सुद्धा जनजीवन विस्कळीत झालेलं, विशेषतः अनेक मार्ग बंद झालेले होते, ठप्प झालेले होते। त्यामुळे दळणवळण काही काळ बंद पडलेलं होतं। आता हळूहळू कुठेतरी ते पूर्वपदावर येताना आपल्याला बघायला मिळत आहे। वाशिम जिल्ह्यातील करडा गोभणी हा मार्ग कालपासून बंद झाला, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। पैनगंगा नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे रिसोड आणि वाशिम तालुक्यातील पैनगंगा नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पिकांच्या अगदी खरडून गेलेली आहे। वाशिमच्या पैनगंगा नदीला पूर आला, आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आणि 20 तास उलटून गेलेले आहेत। अजूनही करडा गोभणी मार्ग हा बंदच आहे। तर जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला आणि तिथे सुद्धा काही काळ जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। अनेकांचं तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण बघतोय की जोरदार असा पाऊस झाला। दृश्यांमध्ये आपण बघतोय खेडगाव नंदी गावासह अनेक ठिकाणी पाणी साचलं शेतांमध्ये आणि पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड बघायला मिळाली। परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्यानं पेरणी केलेली पिकं वाचवण्यासाठी धडपडताना शेतकरी आपण बघतोय। शेतात गुडघ्या एवढं पाणी साचलं, त्यामुळे पेरणी केलेलं बियाणं वाहून जाण्याची शक्यता आहे। दुबार पेरणीच्या संकटामुळे बळीराजा मात्र हवालदिल झालाय। तर बुलढाण्यामधील मेहकर आणि लोणारमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला। पाऊस इतका होता की कमरे इतकं पाणी साचलेलं होतं, त्यामुळे तिथे सुद्धा लोकांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागले। तिथे सुद्धा आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे। नुकत्याच पेरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून निघालेल्या आहेत। पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा ओव्हरफ्लो झालाय। सोनार गव्हाण शिवारात आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शहरामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामुळे पेनटाकळी प्रकल्पाचा जो कॅनॉल आहे यामध्ये हा फुटून अतिशय जास्त पाणी असल्या कारणामुळं हा प्रकल्पाच्या बऱ्याच ठिकाणी या भिंती तुटून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यांचं शेत खरडून गेलं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरी खचलेल्या आहेत आणि हे गेट बंद असल्या कारणामुळे हे पाणी फुटलेलं आहे। यामध्ये पेनटाकळी प्रकल्पाचे जे कर्मचारी अधिकारी आहेत यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे। यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे।